मानखुर्द आज सुरक्षा रक्षक म्हणून ठाकरे बंधूंच्या मेळाव्यामध्ये काम करणार आहेत, कसं वाटतंय? छान वाटतं. किती वर्षांपासून तुम्ही काम करता? 1-1.5 वर्ष झालं. 1-1.5 वर्ष. तुम्ही कुठून आलात ते? बोईसर, बोईसर, पालघर बोईसर. बर. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना कधी जवळून पाहिलंय का याच्या आधी? नाही कधी नाही. म्हणजे आज पहिल्यांदाच पाहणार. बर. तुम्ही? आम्ही बोईसर. बोईसर. बर. आता सुरक्षा रक्षक म्हणून काम करणार आहेत, सगळ्या महिलांची व्यवस्था तुमच्याकडे असणार आहे, काय मनामध्ये भावना आहे? प्रमुख डीजी सूर्यवंशी आपल्या सोबत आहेत. किती महत्वाचा आजचा दिवस, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. नक्कीच हा आनंदाचा दिवस आहे, विजय सोहळा आहे. ज्या पद्धतीने हिंदी सक्तीचा घाट या महायुती सरकारने घातला होता आणि मनसेना प्रमुख राजसाहेब ठाकरे, आमचे पक्ष उद्धव साहेब ठाकरे यांनी एकत्र आल्यानंतर त्यांना तो GR रद्द करावा लागला आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्राची ही सर्व जनता एकत्र येऊन दोन्ही बंधूंना, दोघं पक्षांना 100% निवडून देतील. विविध मग स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्याच्यानंतर विधानसभा, लोकसभा, आणि हा एक वेगळा पर्याय हा महाराष्ट्राला आता उपलब्ध झालेला आहे. आज हजारोच्या संख्येने कार्यकर्ते निघत आहेत. साधारणतः 400 गाड्या आमच्या सोबत आहेत, मनसेच्या वेगळ्या आणि ग्रामीण नाशिकमधून सुद्धा 200-400 म्हणजे असा 1000 गाड्यांचा ताफा हा मुंबईकडे रवाना होत आहे आणि आनंदाचा दिवस. या एकूणच सभेनंतर काय वातावरण बघायला मिळेल नाशिक? 100% एक लाट तयार होणार आहे. आतापर्यंत लय खूप लाटा आल्या, आता 100% शिवसेना आणि मनसेची लाट येणार. आपण बघतोय की शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. आपल्या हातामध्ये बॅनर घेऊन आणि घोषणाबाजी करत हे सगळे कार्यकर्ते आज मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर महाराष्ट्राला काय दिशा देणार, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना काय संदेश देणार, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. जे लोक आहेत ते येऊन राहत आहेत, त्यामुळे मराठीची सक्ती त्यांना होण्याऐवजी हिंदीची सक्ती सरकार करते, हे काही पटण्यासारखं नाही आहे. यालाच अनुसरून दुसरा प्रश्न असा आहे की बरेचसे व्यापारी आहेत ते सुद्धा आता रस्त्यावर उतरत आहेत, वारंवार आरोप करतायत की आम्हाला मारहाण केली जाते. हे वेगळं चित्र दिसतंय महाराष्ट्रामध्ये एकंदरीतच. हे ना तिन्ही विषय खूप मोठे आहेत आणि तिन्ही वेगवेगळे विषय आहेत. हिंदी सक्तीचा विरोध जो केला हा तिसरी भाषा तया वयात जे मुलांवरती बौद्धिक दडपण येईल, त्याला कॉग्निटिव्ह बर्डन असं म्हणतात सायन्समध्ये, त्याच्याविषयीचं होतं. दुसरं जे हिंदी भाषिक रस्त्यावर येतात, हा सगळा एक दुसरीकडे मुद्दा नेण्याचा प्रयत्न चालला आहे. ज्या माणसाला मीरा रोडमध्ये मारहाण झाली त्या माणसाचे डायलॉग खरं तर आजचा उत्सव हा प्रत्येक मराठी माणसासाठी आनंदाचाच असेल. खरं तर आमची मायबोली जिला आम्ही आमच्या मराठी भाषेला आमची आई मानतो, त्या आईमुळे आज 2 मराठी मुलं एकत्र येतात आणि ह्याच्यापेक्षा आनंदाचा क्षण काय असेल? एक आईच ही गोष्ट करू शकते आणि त्या आईने ती गोष्ट केलेली आहे. त्याच्यामुळे आजचा दिवस आमच्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहण्याची जी लोकांची मागच्या 19 वर्षाची जी इच्छा होती ती आज आमची पूर्ण होणार आहे. नक्कीच हिंदी सक्तीवरनं कुठंतरी या सरकारने GR मागे घेतला. या अगोदर तुम्ही मोर्चाचं स्वरूप देणार होतं आजच्या तारखेला, मात्र आता कुठं विजय मेळावा सुरू होतोय, दोन्ही एकत्र कार्यकर्ते दिसून येतात. मला असं वाटतं की ही जी सुरुवात आहे ही भविष्याची नांदी आहे. मी काल जसं म्हटलं की याच्या पुढे मराठीचा हा इतिहास आहे, हा सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल. हे दोघं भाऊ मिळून महाराष्ट्राला एका उंचीवर घेऊन जातील आणि मराठी माणसाला तेव्हा त्याचा असलेला मान सन्मान या महाराष्ट्रात मिळवून देतील. राष्ट्रवादी शरदचंद्र पवारच्या पार्टीने देखील या ठिकाणी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे, काँग्रेसने देखील या ठिकाणी आता मेळामध्ये येणं सांगितलं. मला असं वाटतं की ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, ज्यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात आमच्यासोबत उभे राहिलेले आहेत, त्या सगळ्यांचे आम्ही मनापासून आभार मानू आणि खात्रीने सांगू की या सोबत भविष्यात आम्ही उभे राहू. तुम्ही शिवसेनेत जुने आहात, आता मनसेमध्ये आहात, दोन्ही बंधू एकत्र येण्याची आजचा दिवस मोठा दिवस मानला जातो. नक्कीच आनंद होतोय की ही सगळ्या मराठी माणसाचीच इच्छा होती. मी मगाशी आमच्या नेत्यांना देखील बोललो, आज दिघे साहेब पण खूप खुश असतील की दोघे भाऊ एकत्र आलेत आणि आज तुम्ही बघाल व्हायच्या पुढचा चमत्कार काय असेल तो. हा विजय कुणाचा? मराठी माणसाचा, मराठी एकीकरणाचा.
जिल्ह्यामधून आता कार्यकर्ते वरई डोम या ठिकाणी पोहोचत आहेत। सकाळी 11:30 वाजता ठाकरे बंधू वरई डोमला पोहोचणार आहेत। सगळ्यात आधी राज ठाकरे यांचं भाषण होईल आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं भाषण होणार आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय लोकलमध्ये सुद्धा शिवसैनिक मनसैनिक दोन्हीकडचे कार्यकर्ते जे आहेत ते ढोल ताशाच्या विजयी मेळाव्याचं जल्लोष करतायत। मराठीच्या मुद्द्यावर दोन बंधू विजयी मेळाव्याच्या निमित्तानं एकाच व्यासपीठावर येत आहेत। तर खाली आपण पाहिलं तर कार्यकर्ते म्हणजे ठाकरेंचे शिवसैनिक आणि मनसैनिक यांची मनं मात्र जुळलेली आहेत आणि एकत्रित